बघा दुसऱ्या बॉलवरती प्रहार केलाय, टायमिंग खूप सुंदर आहे, मात्र शतरक्षक तिकडे चुकी करतोय. सहज सोपा झेल होता तिकडे. होम डिलिव्हरी केली गेली होती आणि त्या शतरक्षकानं हा दुसरा झेल ड्रॉप झालाय. बघा एका जाग्यावरती ते उभे राहिले होते तिकडे आणि सरळ त्यांच्या हातामध्ये हा चेंडू जाऊन पोहोचला होता, मात्र झेल पकडता आलेला नाहीये. आपण पहिल्या षटकामध्ये देखील बघितलं की जतीनेने पहिला चेंडू डॉट टाकला, मात्र दुसऱ्या बॉलवरती चौकार लागला. या षटकामध्ये देखील पहिला चेंडू हा डॉट आलाय. मनीष साठी आपण पाहतो या वेगवान चेंडू, तेच तर्रार हा चेंडू इथे टाकला गेलाय आणि ते आपण पाहतो या निर्धाव चेंडू येताना दिसतोय. धावसंख्या स्थिरावलेली आहे ती म्हणजे 12 या आकड्यावरती. 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. हे दुसरं षटक आपण पाहतोय मार्गस्थ आहे. आणखीन एक डॉट बॉल इथे येताना दिसतोय. भाविक अचूक लाईन लेंथने बॉलिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघा आणखीन एक खूप चांगला चेंडू इथे हाताळला गेलाय. बॅक टू बॅक 2-3 चेंडू हे निर्धाव आलेले आहेत. धावसंख्या आता पूर्णपणे स्थिरावली गेली ती म्हणजे 12 या आकड्यावरती. बघा बॅटचा एज लागलाय, यष्टांच्या मागे तिकडे चेंडू निघून चाललाय. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू फाईन निघून चाललाय. बाउंड्रीच्या बाहेर 4 धावांकरता चौकार. माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का? धाडलं बोलावून जणू साईन ये म्हणाला तो पालखी घेऊन केली त्यानं आज्ञा मला. माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का? तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज राकेश येतोय. राकेश गोवारी. धावसंख्या झालेली आहे 16 धावा, 16 रन्स ऑन द बोर्ड. ते बघा पहिला बॉल स्लॉट मध्ये होता, तर इथे चेंडूने उंची जास्त घेतली, लांबी कमी घेतली गेली आणि बघा तिथे आता चांगलं जजमेंट पाहायला मिळालं आणि दिनेश मोर याला आता माघारी धाडलं जात आहे. फलंदाज बाद. निशाणा तुला दिसला ना, निशाणा तुला दिसला ना, झिरमिर पाऊस धारा, भिरभिर करी मदनाचा माला, येला सजना येला. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. मी निघालो तुम्ही येता का? माझ्या व्हाईट बॉल, व्हाईट चेंडू ची नोंद इथे झालेली आहे. पहिला एक्स्ट्रा चेंडू इथे टाकला गेलाय. धावसंख्या आता 1 ने आपण पाहतोय 17 या आकड्यावरती. 17 धावा धावफलकावरती. इथे बघा पूल करण्याचा प्रयत्न, शतरक्षक आलाय तिकडे, जज करतोय, मात्र जजमेंट हे चुकीचं ठरलेलं आहे. खराब शतरक्षण झालंय. 2 धावा घेण्याची संधी. तिकडे चेंडू शोधला जातोय. चाचपड तिकडे पाहायला मिळते शतरक्षकांची. 3 शतरक्षक आले होते. 3 तिघाडा काम बिघाडा आणि बघा 3 धावा इथे या पलून पूर्ण केल्या गेल्यात. 3 धावा या पूर्ण झाल्यात. धावसंख्या आता 20 या आकड्यावरती. 20 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. या षटकातील बॉल टाकून झालेत फक्त 2. जी धावसंख्या पहिल्या 2 षटकात पूर्णपणे थांबली होती ती आता थोडीशी वेग पकडताना दिसते या षटकामध्ये. राकेश गोवारी आपण पाहतो रेग्युलर बॉलर नाहीये.
पार्ट टाइमर आपण पाहतोय आणि त्याच्यावरती प्रहार करण्याचे प्रयत्न ते केले जात आहेत, मात्र यावेळेस मनीष एक निर्धाव चेंडू खेळून काढतोय. डॉट बॉल. ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे तिकडे. इथे पण पाहतोय 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जात आहेत. फुलटा चेंडू कमरेच्या वरती, फायदा उचललाय. बजर हे वाजणार आहे. चेंडू सरळ निघून गेलाय. 6 धावांकरता, 6 नाही तर 7 सत्ता आला या बॉल वरती. अडवलनाची वाट हाय रे, कसारा घाटात आईलो रे. अडवलनाची वाट हाय रे, कसारा घाटात आईलो रे. अडवलनाची वाट हाय रे, कसारा घाटात आईलो रे. सुटली घाटाने घर घर हवा, सुटली घाटाने घर घर हवा. एवढा निरो बघून रे देवा. मनीष याच्या बॅट मधून हा निघालेला षटकार आपण पाहतोय. पुन्हा एकदा फुल टॉच बॉल आहे. हा चेंडू देखील गॅप मध्ये आहे आणि सीमारेषा पार देखील आहे. बॅक टू बॅक दुसरा षटकार आता इथे येताना दिसतोय मनीष लोखंडे याच्या बॅट मधून. आपण पाहतोय राकेश गोवारी एक पार्ट टाइमर आहे, पार्ट टाइमर बॉलर आणि त्याच्यावरती हा आघात केलाय. त्याच्यावरती आक्रमण आता चढवलेलं आहे. पहिले 2 षटक आपण जर बघितली तर निर्णायक ठरली, मात्र हे षटक देखील आता निर्णायक ठरत असताना वादल स्पोर्ट्स ब्राह्मणगाव या संघासाठी, कारण धावसंख्या आता वेगाने पुढे सरसावली 35 या आकड्यावरती. 35 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. बॉल टाकून झाले या षटकातील 5. शेवटचा एक बॉल आता बाकी राहिलाय या षटकातील. व्हाईट बॉल, व्हाईट चेंडूची नोंद इथे झालेली आहे. 36 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 36 धावा या धावफलकावरती आता लागल्या गेल्यात. इथे देखील व्हाईट चेंडूची नोंद झालेली आहे पंचांकडनं. सलगचा हा दुसरा व्हाईट बॉल इथे येताना दिसतोय. धावसंख्या आता वेगाने पुढे सरसावताना दिसते आपल्याला. 37 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. बघा इथे आणखीन एक व्हाईट बॉल. सलग 3 व्हाईट चेंडू ते टाकले गेलेत. व्हाईट बॉलची तिगडी इथे साथ दिली आहे राकेश गोवारे यांनी. आणि आता पाहतो की आतापर्यंत 10 बॉल टाकलेत. 10 चेंडू इथे हाताळले गेलेत. इथे चेंडू थोडासा पुढे ठेवला गेला होता. चेंडूने उंची ही जास्त घेतली आहे, लांबी कमी. मात्र क्षेत्ररक्षकाला जास्त हमी देता आली नाही या बॉलवरती. बघा झेल सुटला गेला. हे क्षेत्ररक्षण हे फार खराब राहिलेलं आहे. बघा इथे झेल सुटला. 3 धावा घेण्याची संधी मिळाली. 3 धावा कंप्लीट झाल्या आणि या 3 धावांनी धावसंख्या आता 41 आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. 41 41 धावा धावफलकावरती लागल्या गेलेत. राकेश गोवारी याचं हे षटक महागडं ठरलंय, भरपूर महागडं ठरलंय. यानंतर कामन संघ आपणास विनंती आहे, आपण आपली उपस्थिती नोंदवायची आहे. त्यानंतर काणाई स्पोर्ट्स नाईकपाडा टीम आपणास देखील विनंती, आपण लवकरात लवकर आपली उपस्थिती नोंदवा आणि आपला कॅप्टनला टॉस करण्यासाठी पाठवून द्या. इथे पहिल्या बॉलवरती सफलता मिळवलाय.
महेंद्र गोवारी या गोलंदाजाने. भक्त भोला मी साई बाबाचा, बाबा तावीज माझ्या गल्याचा, तावीज माझ्या गल्याचा, बाबा तावीज माझ्या गल्याचा. तो सुगंध आहे फुलाचा, मी दिवाना पाखरू त्याचा, दिवाना पाखरू त्याचा, मी दिवाना पाखरू त्याचा. दर गुरुवारी या दरबारी त्याला पूजताऊ नेहमी मनाने. दर गुरुवारी शेवटचं षटक हे मार्गस्थ आहे, लक्षात घ्या. दोन्ही संघाला विनंती असेल आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. गावदेवी स्पोर्ट्स कामन आणि ऐकाणे स्पोर्ट्स नाईकपाडा दोन्ही संघाला विनंती असेल की आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. या ओव्हर नंतर टॉस केलं जाईल. हे शेवटचं षटक मार्गस्थ आहे. महेंद्र गोवारी इथे हे शेवटचं षटक हाताळतोय. पहिल्या बॉल वरती त्यांनी विकेट मिळवलेली आहे. मनीष लोखंडे याची डब्याने भालचंद्र आलाय. शफल होऊन बॅकफूट वरती खेळण्याचा प्रयत्न इथे झाला. इथे पाहतोय एक सिंगल धाव इथे अंकित केली गेली. स्ट्राईक रोटेट झालेली आहे. धावसंख्या आता 42 आकड्यावरती 42 42 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. बघा वेगवान चेंडू, तेच तर्रार इथे चेंडू टाकलाय. मात्र वेगावरती नियंत्रण नाहीये. पंचांनी सांगितलंय की हा चेंडू वाईड आहे, वाईड बॉल. लेगिस्टी सोडून जाणार हा चेंडू. धावसंख्या झालेली आहे 43. 43 रन्स ऑन द बोर्ड. ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू, चेंडूला किंकडे मिडॉल मध्ये डीपवरून राकेश येतोय. चेंडूला उचलण्यात थोडासा वेळ लागला आणि इथे पाहतोय की 2 धावा या पॉलून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावेने धावसंख्या आता पोहोचली गेली 45 45 या आकड्यावरती. इथे बघा फुल टॉच चेंडू आहे. बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न, शतरक्षक आलाय धरून, मात्र झेल पकडू शकलेला नाहीये. बघा 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. तिसरी धाव देखील इथे कंप्लीट झालेली आहे. बघा महेश याने आतापर्यंत 3 वेळा इथे 3 धावा पळून पूर्ण केल्यात. 2 वेळा जर आपण बघितलं मनीषाच्या सोबत, त्यानंतर आता भालचंद्र सोबत खूप चांगली रनिंग बेट विकेट्स इथे आपल्याला पाहायला मिळालंय. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 48 48. ब्लॉक मध्ये हा चेंडू इथे टाकला गेलाय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये आणि आता फलंदाज इथे बाद झालाय. कुठला फलंदाज बाद झालाय पंच? तर भालचंद्र हा फलंदाज बाद झालेला आहे. जरी मरी आईचा गाजतयो सोहला ना पनवेल कोलीवर निघाला कारल्याला. जरी मरी आईचा गाजतयो सोहला ना पनवेल कोलीवर निघाला कारल्याला. जरी मरी आईचा गाजतयो सोहला ना पनवेल कोलीवर निघाला कारल्याला. जरी मरी आईचा गाजतयो सोहला ना पनवेल कोलीवर निघाला कारल्याला. कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा संघाचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. या षटकातील बॉल टाकून झालेत 5. शेवटचा बॉल आहे आणि शेवटचा बॉल इथे जर आपण बघितला तर वाईड इथे हाताळलाय. एक्स्ट्रा धाव इथे खर्च केलेली आहे. धावसंख्या आता 49 या आकड्यावरती 49 49 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. चला दोन्ही कॅप्टनला विनंती असेल आमच्या टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे. या बॉल नंतर लगेच आपण टॉस बॉक्स मध्ये वळणार आहोत. ते आपण पाहतो या वेगवान चेंडू, बॅट्समन बीड झाला, विकेट किपर बीड झाला. आता आपण पाहतो या फाईन लेग क्षेत्रातून शतरक्षक तिकडे धावत आला आणि आपण पाहतो या चेंडूला फील्ड केलं गेलं.
तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी मिळाली. दोन्ही फलंदाजांना 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धावेने धावसंख्या आता 51 या आकड्यावरती 52 धावांचं टार्गेट हे ठेवलं गेलंय. 24 बॉल आणि 52 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवाव्या लागतील विजयदीप खोपरेपाडा या संघाला. चला जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये तिचे सज्ज असतील सागर सर. हॅलो. विनंती करतोय आदरणीय सन्माननीय अनिलजी ठाकरे यांना त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत या सामन्याचा. आजच्या दिवसातील दुसरा मॅच आपण पाहतोय. एका बाजून नाईकपाडा आणि दुसऱ्या बाजून गावदेवी कामन. कोण बोलणार आहे? येस, ओमकार छापासा बोललेला आहे आणि आला एक काटा. टॉस जिंकलेल्या गावदेवी कामन संघाने मी मान्यवरांना विनंती करतोय शुभेच्छा द्या आणि असं नसतं बा. टॉस जिंकलाय, काय स्वीकार? बॅटिंग स्वीकारलेली आहे. चला मॅच या ठिकाणी शुभेच्छा असेल तुम्हाला. ओमकार तुम्हाला सुद्धा शुभेच्छा. थोडासा वेळ आपल्याकडे नक्कीच कमी आहे. मी विनंती करतो या ठिकाणी जो सामना सुरू आहे त्या खेळाडूंना नक्कीच जरा लवकर मैदानामध्ये उतरा. टॉस जिंकलेला आहे तो म्हणजेच गावदेवी कामन संघाने आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय त्याने घेतलेला आहे. फोटो कॉमेंट्री बॉक्स. आईला सजवुनी माझे आईला सजवुनी जुनी पनवेल शहराची मानाची पालखी येताव जेवुनी पालखी येताव जेवुनी. आई तुझ्या पालखीला गुल्लाल उधलीला ना पनवेल कोलीवारा निघाला कारल्याला. आई तुझ्या पालखीला गुल्लाल उधलीला ना पनवेल कोलीवारा निघाला कारल्याला. आईचा जास्त यो सोहळा ना पनवेल कोलीवारा निघाला कारल्याला. थँक्यू डीजे केशव विलीम, महेश पवार यांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळतील. पवन आपण इकडे यायचं आहे. आज आमचे एवन पवन आम्हाला बाउंड्री पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. कदाचित उद्याला आपल्याला इन ऍक्शन देखील पाहायला मिळतील एवन पवन. चला सध्या जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. सलामीची जोडी ही उतरली गेले. जितेंद्र कुंभारे आणि राकेश गोवारी. स्ट्राईक वरती आहे जितेंद्र, नॉन स्ट्राईक एंड वरती आहे राकेश. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी चंद्रकांत मोरगा लेफ्ट आर्म बॉलर आहे. पंचांच्या डाव्या बाजूने बॉलिंग करण्यासाठी तो सज्ज झालाय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा करण्यासाठी तो रेडी झालेला आहे. पहिला बॉल ऑफस्टमच्या बाहेर इथे हाताला गेलाय. बघा उर्द विकेटचा मारा करत असताना आपण बघितलाय. पहिला बॉल डॉट बॉल इथे येताना दिसतोय. सॉरी व्हाईट बॉल येताना दिसतोय. व्हाईट बॉलने इथे सुरुवात झालेली आहे या धावफलकाला. श्री गणेश झाला एक धाव धावफलकावरती.
ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू इथे टाकला गेलाय. सरळ बॅटने फटका खेळला देखील गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे चांगले क्षेत्ररक्षण झालंय. चेंडूला फील्ड केलं गेलंय. तोपर्यंत एक धाव ही कंप्लीट केली गेली. एक सिंगल धाव ही अंकित केली गेली. धावसंख्या 2 या आकड्यावरती 2 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. राकेश गोवर याला आपण पाहतोय आदिवासी प्रीमियर लीग मध्ये खूप चांगली कामगिरी या खेळाडूने केली होती. तोच राकेश गोवारी. मध्ये चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे बालचंद्र. चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती. एक धाव ही कंप्लीट झालेली आहे. एक धाव ही धावफलकावरती नोंदवली गेली. धावसंख्या 3 या आकड्यावरती 13 ची सरासरी ही प्रति षटकामागे राखायची आहे खोपरेपाडा संघाला. इथे बघा चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. बॅट वरून फिरली गेली आणि हा चेंडू निर्धाव आला. डॉट बॉल. ते बघा बॅटचा एज लागले. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. बघा अजय होते तिकडे. चेंडूला उचलला गेला फेकला गेला तोपर्यंत एक धाव. बघा सिंगल 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 वरती भर दिला जातोय. धावसंख्या झालेली आहे 4 बॉल टाकून झालेत 4. बघा 13 ची सरासरी राखायची आहे. म्हणजे एका ओव्हरमध्ये 1 ते 2 मोठे फटके येणं फार गरजेचं आहे. ते बघा स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला फील्ड करण्याची संधी. ते बघा थ्रो थोडासा अपुरा झालाय उशिरा झालाय आणि 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होते. बघा थोडासा मिस्टेक झाला. थोडीशी चुकी झाली क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम कडून आणि 3 धावा या पलून पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या आता 7 या आकड्यावरती. शेवटचा बॉल बाकी आहे या षटकात. साईडला हा फटका देखील गेला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये दिनेश मूर. चांगले क्षेत्ररक्षण झालंय. फक्त एक सिंगल धाव मिळाली. धावसंख्या आता 8 या आकड्यावरती. पहिल्या षटकात धावसंख्या झालेली 8. कुठल्या प्रकारे गडी गमावलेला नाहीये. 8 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. म्हणजे येणाऱ्या 18 बॉल मध्ये अजूनही 44 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवाव्या लागतील विजयदीप खोपरेपाडा या संघाला. बघा 18 बॉल 44 धावा तेवढं कठीण नाहीये आणि तेवढं सोपं देखील नाहीये. बघा इकडनं जर आपण बघितलं सोपं देखील होऊ शकतं अवघड देखील होऊ शकतं. तर जोपर्यंत राकेश आहे तोपर्यंत आशा पल्लवीत आहेत विजयदीप खोपरेपाडा संघाच्या. सध्या तरी तो नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती देवानंद. ते बघा बॅटचा एज लागलाय. अजय आला होता तिकडे. अजयकडे मिस्टेक झालाय. मनीष आता बॅकअप साठी धावतोय तिकडे. मात्र चेंडूला फील्ड करू शकत नाहीये. चेंडू फरार. सीमारेषा पार. हा तोय या इनिंगचा पहिला चौकार. 4. एक फुलफुल्याचा खेळ रंगत जाता गो फुलफुल्याचा खेळ रंगत जाता. कुठेर बाला तू गेला होता कुठेर बाला तू गेला होता. नारेलीचे बनी मात थँक्यू डीजे. पहिल्या बॉलवरती अजय वल्वी कडे संधी होती तिकडे चेंडूला फील्ड करण्याची. मात्र चेंडू फील्ड करण्यापासून अपयशी तो ठरला. शफल होऊन इथे खूप चांगला फटका देखील गेला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. मनीष बघा बॅकअप साठी आलाय. बघा डायरेक्ट हिट झाला असता तर पंचांना देखील इथे विचार करावा लागला असता. नशिबाची साथ मिळालाय वादल स्पोर्ट्स ब्राह्मणगाव संघाला. कारण हा चेंडू वेगाने बाउंड्रीच्या बाहेर निघून गेलेला नाहीये. चेंडू फाईनल क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाल्यानंतर आउटफील्ड मध्ये थांबतोय. चेंडू जागा बदलतोय आणि तोपर्यंत 2 धावे घेण्याची संधी निर्माण झाली. धावसंख्या आता 14 या आकड्यावरती.
शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये डीप मध्ये निघून गेलाय. डीप मधून शतरक्षक येतोय, चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत फक्त एक सिंगल धाव इथे आलेली आहे. या सिंगल धावेने धावसंख्या आता 15 या आकड्यावरती. 15 रन्स ऑन दी बोर्ड. 15 धावा धावफलकावरती लागले गेल्यात. पहिल्या 3 बॉलवरती 7 धावा इथे खर्च केल्यात देवानंद हांडवा याने. 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही मॅच जिंकण्याकरता हा चेंडू नो चेंडू आहे. खेळपट्टीच्या बाहेर हा चेंडू पडलाय. तेच कारण पंचांनी हा चेंडू नो घोषित केलाय. म्हणजे येणारा जो पुढचा चेंडू असेल तो फ्रीड असेल. एक मुक्त फटका खेळण्याची संधी इथे पण पाहतोय. इथे बघा खूप चांगला चेंडू. शतरक्षक अक्षय आले तिकडे. अक्षय वल्वी बघा फ्रीडचा चेंडू होता. झेल जरी पकडला असता तरी देखील विकेट मिळाली नसती, धाव मिळाली असती. झेल सुटला गेला, एक धाव मिळाली. धावसंख्या आता 1 ने 17 या आकड्यावरती. 17 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. आपण हा पहिला मॅच पाहतोय या सकाळच्या सत्रामध्ये. विजयदीप खोपरेपाडा आणि वादल स्पोर्ट्स ब्राह्मणगाव. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा एज लागलाय. चेंडूची गती जास्त होती, तेच कारण चेंडू सरळ बाउंड्रीच्या बाहेर निघून गेलेला आहे. 4 धावांकरता. येईन गो आई तुझे दाराशी, दाराशी येईन. आई माझं गारान तुझ्या पायावर मांडीन गो. आई माझं गारान तुझ्या पायावर मांडीन. थँक्यू डीजे. धावसंख्या झाली 21. या षटकातील शेवटचा एक बॉल बाकी असेल. 21 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. पाहतोय हवेचा वेग थोडासा वाढताना दिसतो या सत्रामध्ये. इथे आपण पाहतोय बॅटचा एज लागलाय. यस, एज लागलाय आणि हा झेल इथे पकडला देखील गेलाय. पहिला गडी इथे आता तंबूच्या आश्रयाला जाताना दिसतोय. जितेंद्र कुंभारे याची खेळी आता संपुष्टात आलेली आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ देखील इथे समाप्त झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 1 गडी बाद 21 धावा. पालखीला येवाचा ना सगळ्यांनी पालखीला येवाचा. आदी मायेचा एक ईरचा दर्शन जेवाचा. पालखीला येवाचा ना सगळ्यांनी पालखीला येवाचा. पालखीला येवाचा ना सगळ्यांनी पालखीला येवाचा. चाललाय भगवा झेंडा. नाम पालखीला लावलाय लाल लाल गोंडा. महेश येतोय. महेश वळवी. तर 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये आपण विचार जर केला तर 31 धावेंची आवश्यकता आहे. म्हणजे 15.50 ची सरासरी इथे 2 षटकामध्ये राखायच्या. पहिल्या बॉलवरती आक्रमण केलंय. चेंडू सरळ हवेच्या लाटावरती स्वार होऊन बाउंड्रीच्या बाहेर निघून गेलाय. षटकार 6. ये रामाचे बारा सुटलाय वारा गो. रामाचे बारा सुटलाय वारा. रामाचे पारा सुटला
थँक्यू डीजे. पहिल्या बॉलवरती षटकार इथे ठोकला गेलाय. मी अगोदरच म्हटलं होतं की जोपर्यंत राकेश आहे तोपर्यंत आशा पल्लवीत आहेत विजयदीप खुपरेपाड्या संघाच्या. ते पाहतोय की पहिल्या बॉलवरती इथे आक्रमण केलं गेलंय महेश वल्वी या बॉलरवरती. धावसंख्या की आता 27 या आकड्यावरती. दुसऱ्या बॉलला पुल करण्याचा प्रयत्न, शतरक्षक तिकडे राहुल आलाय, मात्र राहुल कडनं भरपूर मोठी चूक झालेली आहे. चेंडू सरळ 4 धावन करता निघून गेलाय. साजानी माऊल्या Thank you. बघा हाफ चान्स इथे कन्वर्ट झाला होता, मात्र राहुल चेंडूपर्यंत पोहोचू शकलेला नाहीये. बघा ज्यावेळेस आपण शतरक्षण करत असतो त्यावेळेस आपला स्टार्ट हा फार महत्वाचा असतो आणि ज्यावेळेस आपण स्टार्ट घेतो त्यावेळेस आपण अपुरे झेल हे कंप्लीट करत असतो. बघा त्याचा फायदा आता इथे उचलला जातो या राकेश गोवारीकडनं. बॅक टू बॅक बाउंड्रीज आपल्याला येताना दिसत आहेत. षटकार चौकार, पुन्हा एकदा षटकार 6. ना बाया माझ्या साजनी माऊल्या गाठ उतरून बाया कोकणात आल्या ना बाया माझ्या साजनी. थँक्यू. बघा समीकरण काय होतं, 12 बॉल 31. आता समीकरण असं झालंय 9 बॉल आणि मॅच जिंकण्याकरता आता 15 धावींची आवश्यकता आहे. चेंडू ब्लॉकर मध्ये टाकला गेलाय. देवा आहे तिकडे. बघा खराब क्षेत्ररक्षण झालंय, खराब फिल्डिंग आणि फायदा त्याचा उचलला गेला. 2 धावा कंप्लीट झाल्यात. बघा कदाचित क्षेत्ररक्षण जर चांगलं झालं असतं 1च धाव मिळाली असती. नवीन फलंदाज हा स्ट्राईक वरती आला असता, एखादा चेंडू निर्धाव किंवा विकेट्स देखील मिळू शकले असती. काहीतरी आपल्याला चेंजेस पाहायला मिळाला असता, मात्र खराब फिल्डिंग झाली. जो फलंदाज षटकार चौकार ठोकतोय तो पुन्हा एकदा स्ट्राईक वरती येतोय आणि आता गोलंदाज थोडासा प्रेशर मध्ये येताना दिसतोय. बघा प्रेशर मध्ये हा चेंडू इथे टाकला गेला होता आणि पंचांनी सांगितले की हा चेंडू वाईड आहे, वाईड बॉल. प्रेशराईज होताना दिसते गोलंदाज महेश वळवी. धावसंख्या झाली ती म्हणजे 40 धावा. आता मॅच जिंकण्याकरता 12 धावींची आवश्यकता आहे. ओके 12 धावा आता इकडनं मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. इथे खूप चांगला चेंडू टाकला गेलाय, मात्र पंच सहमत नाही आहेत. पंचांनी सांगितलंय का हा चेंडू वाईड असेल, वाईड बॉल. आणि आता क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने इथे रिव्ह्यू घेतलेला आहे. तिसऱ्या पंचांची मागणी इथे केली गेली. चला जाऊया तिसऱ्या पंचांकडे, पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय.
तर फेअर डिलिव्हरी असणार आहे. आपण बॅट्समन जर बघितला पूर्ण व्हाईटच्या पट्टीवरती हा चेंडू खेळण्यासाठी गेला होता आणि आपण बॉल जर बघितला तर त्याच्या बॅटच्या खालून हा निघून गेला. डॉट बॉल येताना दिसतोय. धावसंख्या आपण पाहतोय 40 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथे आपण पाहतोय खांदे पूर्णपणे ढासळले गेलेत वादळ स्पोर्ट्स ब्राह्मणगाव या संघाचे. आणि शेवटच्या बॉलवरती 22 चौकार येते येताना दिसतोय. विकेट किपर कडनं भरपूर मोठी चूक झालेली आहे. बॅटचा हलकासा स्पर्श झालाय. हॅलो चेक. हॅलो चेक. विद्युत पुरवठा थोडासा खंडित झाला होता, तो आता पुरवला गेलाय. 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेने धावसंख्या आता स्कोर कार्ड पुढे सरसावला गेलाय, तो म्हणजे 46 या आकड्यावरती. 46 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही मॅच जिंकण्याकरता 6 धावींची आवश्यकता आहे. 5 बॉल आणि 6 धावा. षडंफुल पॉवरफुल झालाय, सक्सेसफुल झालाय. विजयी षटकार येथे आपल्याला दीपेश पडवले याच्या बॅटमधून येताना दिसतोय. या षटकाराने सामना फिनिश केलाय दीपेश पडवले याने. हार्ड लक वादळ स्पोर्ट्स ब्राह्मणगाव. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच विजयदीप खोपरेपाडा टीम. यानंतर काणाई स्पोर्ट्स नाईकपाडा ए आणि गावदेवी स्पोर्ट्स कामन अशा 2 संघादरम्यान आपण मॅच हा पाहणार आहोत. चला, कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा टीम आपण लगेच शतरक्षण करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे.